बेरीज कशी करायची काय शिकायचंय दशांश अपूर्णांकाची बेरीज। आता मी ते उदाहरण लिहून ठेवते काही बघा 3.5 अधिक 2.3 तुम्ही म्हणाल मॅडम किती सोपं आहे पुढे बघा 4.7 अधिक 3.5 तिसऱ्या गणित लिहिते इथं 6.95 अधिक 4.88 आता आपण नेहमी बेरीज करत होतो की नाही इकडे बघा आता असं समजा की हा पॉइंटच नाहीये आताची गणित आठ बसा नेहमी प्रमाणित बेरीज आहे असं लक्षात ठेवा पॉइंट नाही असं समजा आणि बेरीज करा 5 आणि 3 किती 8 3 आणि 2 किती 5 मग आता प्रश्न आला कुठं पॉइंट द्यायचा दशांश चिन्ह द्यायचा ह्याला मराठी मध्ये म्हणायचं दशांश चिन्ह काय म्हणायचं ह्याला दशांश चिन्ह पण आपण पॉइंट म्हणतो ठीक आहे तर पॉइंट कुठे द्यायचा तर इथं एक घर सोडून पॉइंट आहे इथं एक घर सोडून पॉइंट आहे सॉरी लक्ष दे पुढं उत्तर सुद्धा आहे असं काढायचं आणि वर बघायचं किती घर सोडून पॉइंट दिलाय उजवीकडून किती घर सोडले एकच म्हणून आपण उत्तरात सुद्धा एक घर सोडायचं आणि पॉइंट द्यायचा याला म्हणायचं दशांश अपूर्णांकाची बेरीज खूप सोपं आहे पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे फक्त काय आलं पाहिजे पॉइंट कडे लक्ष पाहिजे आपलं फक्त बेरीज करा वजाबाकी करा फक्त पॉइंटच्या खाली बरोबर पॉइंट आला पाहिजे तेवढीच घर सोडू एवढंच एक काळजी घ्यायची आता याचं पण आहे अशी करा बेरीज हा आता समजा इथं की पॉइंटच नाहीये नुसते 47 अधिक 35 आहे असं समजा आणि करा बेरीज 7 आणि 5 12 2 हाताला 1 4 आणि 1 5 5 आणि 3 8 मग आता काय द्यायचं राहिलं पॉइंट श्रेयाची ठेव नंतर लिह किती घर सोडून दिले पॉइंट एक घर सोडून पॉइंट आहे एक घर सोडून पॉइंट आहे मग उत्तरात सुद्धा काय करायचं एक घर सोडून पॉइंट घर सोडताना उजवीकडून सोडायचं का डावीकडून सोडायचं उजवीकडून सोडायचं आता इथं सुद्धा असं समजा की हे पॉइंट नाहीयेत आणि बेरीज करा हा 13 8 आणि 5 13 3 हाताला 1 9 ने 10 10 8 18 8 हाताला 1 6 ने 7 आणि 4 11 आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही तर उत्तर बरोबर काढलंय पण जर त्या उत्तरात पॉइंट तुम्ही दिला नाही तर तुमचं उत्तर चुकलं मग वर बघा किती घर सोडून पॉइंट दिले 2 इथं 2 इथं सुद्धा तुम्ही उत्तरात काय करणार 2 घर सोडून उजवीकडून 2 घर सोडले 1 2 आणि इथं पॉइंट दिला मग उत्तर काय आलं रे 11.83 पण पॉइंटच्या जागी तुम्ही दशांश चिन्ह जरी म्हणलं तरी चालेल 11 दशांश चिन्ह 83 किती जणांना समजलं दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची अवघड आहे का सोपं आहे सोपं आपण जशी बेरीज करत आलो पहिली ते चौथी तशीच बेरीज करायची फक्त जर एक घर सोडून पॉइंट असेल तर उत्तरात सुद्धा एक घर सोडूनच पॉइंट द्यायचा